Hello students, so we have started the chapter atom, molecule and nuclei. आपण मागच्या लेक्चरमध्ये बोहर्स थेरी पाहिली. बोहर्स थेरीचं म्हणणं असं होतं की ॲटम कन्सिस्ट ऑफ सेंट्रल पार्ट कॉल्ड ॲज न्यूक्लियस. ओके, इट इज पॉझिटिव्हली चार्ज. इट कंटेन्स प्रोटॉन पॉझिटिव्हली चार्ज अँड न्यूट्रॉन्स विच आर न्यूट्रल. According to Bohr's first postulate, electron revolve around the nucleus in a circular orbit. In a circular path called as what? Orbit. There are n number of orbits. Orbits ची संख्या जी आहे ती काही एकच नाही आहे, अनेक ऑर्बिट्स असू शकतात. n is what? The principal quantum number and it is 1, 2, 3, 4 dash. It will be 1, 2, 3, 4 or dash. There are infinite number of orbits. There will be infinite number of orbits. ओके, तर हा जो इलेक्ट्रॉन सर्क्युलर मोशनमध्ये फिरतो, तर सर्क्युलर मोशनमध्ये फिरत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते की याला सेंट्रिपिटल ॲक्सिलरेशन असते. ओके, याला रेडियस पण असते, याला लिनियर व्हेलॉसिटी पण असते, याला अँग्युलर व्हेलॉसिटी पण असते, याला लिनियर मोमेंटम पण आहे, याला अँग्युलर मोमेंटम पण आहे. अँग्युलर मोमेंटम तर आपण सेकंड पॉस्ट्युलेटमध्ये डायरेक्ट व्हॅल्यू काढली, त्यामुळे ही व्हॅल्यू काढण्याची गरज पडणार नाही, पण अँग्युलर मोमेंटम त्याला आहे. ओके, फिरत आहे याचा अर्थ तो एका जागेवर नाही, तर कायनेटिक एनर्जी आहे. कायनेटिक एनर्जी असेल तर पोटेन्शियल एनर्जी पण आहे, टोटल एनर्जी पण आपल्याला काढता येते. ओके, जर तो फिरून राहिलेला आहे ऑर्बिटमध्ये तर त्याला टाईम पिरियड पण असणार, आणि टाईम पिरियड जर असणार तर त्याला फ्रिक्वेन्सी पण असणार. मग फ्रिक्वेन्सी म्हणजे काय की त्या ऑर्बिटमध्ये, पर्टिक्युलर ऑर्बिटमध्ये n म्हणजे 1 समजा, पहिल्या ऑर्बिटमध्ये तो एका सेकंदामध्ये किती वेळा फिरून राहिलेला आहे, त्या ऑर्बिटमध्ये किती रोटेशन एका सेकंदात कंप्लीट करून राहिलेला आहे. ओके, त्याला म्हटलं आपण या ठिकाणी त्याची फ्रिक्वेन्सी. किती वेळामध्ये एक रोटेशन कंप्लीट करत आहे त्याला म्हटलं टाईम पिरियड. द टाईम रिक्वायर्ड टू कंप्लीट वन रोटेशन. कंप्लीट एक रोटेशन इथून निघाला आणि परत इथं आला यासाठी लागणारा टाईम त्याला आपण म्हटलं टाईम पिरियड. सेंट्रिपिटल ॲक्सिलरेशन म्हणजे असं ॲक्सिलरेशन की जे त्याला सर्क्युलर मोशनमध्ये ठेवणार. ओके, त्याच्यावर आपण डिटेलमध्ये सर्क्युलर मोशनमध्ये बोलू. रेडियस आहे तर प्रत्येक ऑर्बिटची रेडियस चेंज होणार. पहिल्याची ही झाली पहिल्याची रेडियस R1, ही झाली दुसऱ्याची रेडियस R2, ही झाली तिसऱ्याची रेडियस R3. जर प्रत्येक ऑर्बिट वेगळा आहे तर प्रत्येक इलेक्ट्रॉनची व्हेलॉसिटी वेगळी असणार, अँग्युलर व्हेलॉसिटी वेगळी असणार. लिनियर व्हेलॉसिटी आहे कारण जर तो इथून सुटला तर लिनियरली जाणार, आणि अँग्युलर व्हेलॉसिटी आहे कारण तो या ठिकाणी सर्क्युलर मोशनमध्ये फिरत आहे. लिनियर मोमेंटम असणार कारण लिनियर व्हेलॉसिटी आहे, अँग्युलर मोमेंटम असणार कारण अँग्युलर व्हेलॉसिटी आहे. ओके, त्यानंतर तुमची कायनेटिक एनर्जी असणार, पोटेन्शियल एनर्जी असणार, टोटल एनर्जी असणार. तर ह्या सगळ्या व्हॅल्यू आपल्याला बोहरच्या त्या फॉर्म्युलेशनवरून काढता येतात का हे आपल्याला आज चेक करायचं आहे. आणि फार सोपं कॅल्क्युलेशन आहे, बेसिक कॅल्क्युलेशन्स आहेत, आणि याच्यावरच सगळा चॅप्टर जो आहे तो डिपेंड आहे. तर सगळ्यात पहिले आपण आता एक एक गोष्ट काढण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. सो रेडियस ऑफ किंवा इक्वेशन ऑफ रेडियस ऑफ nth बोहर ऑर्बिट. nth यासाठी म्हटलं की जनरल, म्हणजे nच्या जागेवर तुम्ही नंबर बदलत राहा. फर्स्ट बोहर ऑर्बिट, सेकंड बोहर ऑर्बिट, एकच फॉर्म्युला, काही काढता येते. मग या ठिकाणी आता बघा, वी नो अकॉर्डिंग टू फर्स्ट बोहर्स postulate, centripetal force is equal to electrostatics force. ओके, शॉर्टकट तुम्ही लिहायचं नाही, मी लिहिलं, पण तुम्ही शॉर्टकट या ठिकाणी काहीच लिहायचं नाही. ओके, प्रॉपर नोट्स याच्या काढायच्या, व्यवस्थित लिहून घ्यायचं. थेरी मी या ठिकाणी लिहून देत नाही आहे, थोडी ते तुम्ही टार्गेट पब्लिकेशनमधून किंवा कुठूनही लिहू शकता. ओके, बेसिक कॅल्क्युलेशन मी लिहून देत आहे आणि बोलताना बोलत आहे, ती थेरी तुम्ही प्रॉपरली लिहून घ्यायची. सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला असतो mv²/r, आणि इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सचा फॉर्म्युला E²/4πε0r². ओके, याच्यावरून आम्ही v² व्हॅल्यू काढणार. v² इज इक्वल टू E²/4πε0r². डिव्हिजनमधला r न्यूमरेटरमध्ये गेला, न्यूमरेटरमधला m डिनॉमिनेटरमध्ये गेला, स्क्वेअर आणि r कॅन्सल.
ओके. आर स्क्वेअर आहे म्हणजे 2 आर येतं, त्यापैकी स्क्वेअर कॅन्सल झाला, 1 आर उरला खाली. झालं. मग आता व्ही स्क्वेअरचा फॉर्म्युला आला ई स्क्वेअर अपॉन 4 पाय इप्सिलॉन 0 एम. इप्सिलॉन 0 एम. ओके. दिस इज वॉट व्ही स्क्वेअर. नाउ अकॉर्डिंग टू सेकंड बोहर्स पॉस्च्युलेट, सेकंड बोहर पॉस्च्युलेटचं काय म्हणणं आहे? सेकंड बोहर पॉस्च्युलेटचं म्हणणं आहे एल इज इक्वल टू एन एच क्रॉस, म्हणजेच एम व्ही आर इज इक्वल टू एन एच अपॉन 2 पाय. ओके. मग इथूनही व्हीची जर किंमत काढली तर एम आणि आर मल्टिप्लिकेशनमधले डिव्हिजनमध्ये जाणार, एन एच अपॉन 2 पाय एम आर. स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड जर केलं, इथे लिहायचं स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड, दोन्ही साईडचा स्क्वेअर घ्या, एन स्क्वेअर एच स्क्वेअर, प्रत्येक टर्मचा स्क्वेअर होणार 4 पाय स्क्वेअर एम स्क्वेअर आर स्क्वेअर. ओके. हे झालं तुमचं इक्वेशन नंबर 1. दिस इज युअर इक्वेशन नंबर 2. पुट इक्वेशन 2 इन इक्वेशन 1, म्हणजे इक्वेशन 2 इक्वेशन 1मध्ये ठेवा, म्हणजे व्ही स्क्वेअरची ही किंमत तुम्ही या ठिकाणी उचला आणि इक्वेशन 1मध्ये ठेवा. ओके. मग व्ही स्क्वेअरची काय किंमत आहे आपल्याकडे आता? एन स्क्वेअर एच स्क्वेअर अपॉन 4 पाय स्क्वेअर एम स्क्वेअर आर स्क्वेअर. ओके. हे व्ही स्क्वेअरची किंमत ही टाकली, हे जसंच्या तसं ई स्क्वेअर अपॉन 4 पाय इप्सिलॉन 0 एम. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी ही झाली. ओके. हा उरला आर खाली, आर, हा उरला आर. आता आपल्याला करायचं काय? आपल्याला आरची किंमत काढायची. मग मी काय करणार? आर स्क्वेअर या साईडला नेणार. का? आर स्क्वेअर आहे, आर आहे, आरची किंमत काढायची. आर न्यूमरेटरमध्ये पाहिजे, डिनॉमिनेटरमधला आर मी इकडे न्यूमरेटरमध्ये नेणार. बरोबर आहे. आर आर कॅन्सल होणार, 1 आर वर उरणार. त्यामुळं बाकीच्या सगळ्या टर्म मी इकडं आणणार आणि आरच्या टर्म ज्या आहेत त्या मी या ठिकाणी आर एच एसला नेणार. मग बघा आता शांततेनं एन स्क्वेअर एच स्क्वेअर. तुम्हाला वाटलं अजून काही कॅल्क्युलेशन सोपं होऊ शकते, त्या प्रकारे तुम्ही करू शकता. पाय स्क्वेअर आर स्क्वेअर, आर स्क्वेअर इथंच ठेवला, इकडे नेला. हा जो आहे हा 4 पाय इप्सिलॉन 0 एम, हा 4 पाय इप्सिलॉन 0 एम हा आला इकडे. डिनॉमिनेटरमधल्या टर्म न्यूमरेटरमध्ये गेल्या आणि न्यूमरेटरमधला ई स्क्वेअर डिनॉमिनेटरमध्ये आला. काय झालं? आर स्क्वेअर इकडं आला अपॉन आर, हा आर आणि स्क्वेअर काय झाला? कॅन्सल. आता आपल्याकडे काय उरलं पहा, हा 4 हा 4 कॅन्सल, हा स्क्वेअर आणि हा पाय कॅन्सल. ओके. हा आहे स्क्वेअर आणि हा एम कॅन्सल. मग काय उरलं? एन स्क्वेअर एच स्क्वेअर इप्सिलॉन 0, 4 कॅन्सल, पाय कॅन्सल, एम कॅन्सल, इप्सिलॉन 0 वर उरला. 4 कॅन्सल झाला, पाय एम स्क्वेअर कॅन्सल झाला, ई स्क्वेअर इज इक्वल टू वॉट? आर. इकडं आर उरला, म्हणजे आर इज इक्वल टू एच स्क्वेअर एन स्क्वेअर इप्सिलॉन 0 अपॉन पाय एम ई स्क्वेअर. यालाच आपण असं लिहू शकतो आर एन इज इक्वल टू एच स्क्वेअर इप्सिलॉन 0 अपॉन पाय एम ई स्क्वेअर एन स्क्वेअर बाहेर काढला. एच स्क्वेअर कॉन्स्टंट, ई इप्सिलॉन 0 कॉन्स्टंट, पाय कॉन्स्टंट, एम कॉन्स्टंट, ई कॉन्स्टंट. लेट मी चेक दॅट द व्हॅल्यू इज करेक्ट ऑर नॉट. व्हॅल्यू ऑफ द आर. ओके. इप्सिलॉन 0 एच स्क्वेअर पाय एम ई स्क्वेअर अपॉनमध्ये ओके एन स्क्वेअर, राईट. So this whole bracket is constant, therefore we can write Rn is directly proportional to n square. So this is the formula for Rn. It means that radius of nth Bohr orbit, and radius of nth Bohr orbit is directly proportional to what? Square of principal quantum number. तर या ठिकाणी आता आपण काय काढलं तर रेडियसची किंमत काढली. सगळ्यात पहिले व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ रेडियस? यू हॅव टू रिमेंबर दिस फॉर्म्युला, मोस्ट इम्पॉर्टंट फॉर्म्युला. Rn is equal to h square epsilon 0 upon pi m e square n square. Okay, this is the first formula we have derived. आता n ची किंमत 1 टाका, n ची किंमत 1 टाका, पहिल्या ऑर्बिटची रेडियस निघणार. n ची किंमत 2 टाका, n ची किंमत 2 टाका, दुसऱ्या ऑर्बिटची रेडियस निघणार. n ची किंमत काही टाका, त्या पर्टिक्युलर ऑर्बिटची या ठिकाणी रेडियस निघणार. ओके.
आता आपल्याला काय करायचं तर या ठिकाणी आता समोरचं इक्वेशन ऑफ व्हेलॉसिटी ऑफ nth बोहर ऑर्बिट ओके. मग आता वी नो सेम कॅल्क्युलेशन्स आहेत, थोडं काहीतरी डिफरंट आहे ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि तुम्ही व्यवस्थितरित्या समोरचं जे आहे ते करू शकता, इझिली करू शकता. फार सोप्या गोष्टी आहेत. ओके. सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू mv² अपॉन r e² अपॉन 4πε0 r². ओके. आता मी काय करणार, हा जो r आहे हा r² हा इकडं आणणार, mv² r² डिनॉमिनेटरमधला r² न्यूमरेटरमध्ये आला अपॉन r e² अपॉन 4πε0. ओके. हा r आणि स्क्वेअर कॅन्सल, mv² r इज इक्वल टू e² अपॉन 4πε0 नॉट, इप्सिलॉन 0 किंवा इप्सिलॉन नॉट असंही म्हणू शकता. झिरोला तुम्ही नॉट पण म्हणू शकता, काही ठिकाणी ते वापरला तो शब्द इप्सिलॉन नॉट असंही म्हणता येते. ओके. दिस इज व्हॉट इक्वेशन 1. अकॉर्डिंग टू सेकंड बोहर्स पॉस्च्युलेट, बोहरचं सेकंड पॉस्च्युलेट काय होतं, अँग्युलर मोमेंटम L इज इंटिग्रल मल्टिपल ऑफ h क्रॉस. L इज इक्वल टू Lचा फॉर्म्युला आहे mvr, अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला mvr, लिनियर मोमेंटमचा mv, लिनियर मोमेंटम इज डिनोटेड बाय p. ओके. आणि r जर लागला mvला तर लिनियर अँग्युलर मोमेंटम झालं nh अपॉन 2π. दिस इज व्हॉट इक्वेशन नंबर 2. डिव्हाइड इक्वेशन 1ला बाय 2. इक्वेशन 1ला 2ने डिव्हाइड करा म्हणजे 1 वर 2 खाली. डिव्हाइड इक्वेशन 1ला बाय 2 म्हणजे 2 खाली 1 वर. ओके. मग या ठिकाणी इक्वेशन 1च्या LHSला इक्वेशन 2च्या LHSने डिव्हाइड केलं. ओके. आणि इक्वेशन 1च्या RHSला म्हणजे इप्सिलॉन e² अपॉन 4πε0 ला याला RHSला RHSने डिवाइड केलं NH अपॉन 2π. ओके. नाउ व्हॉट m गेट्स कॅन्सल, r गेट्स कॅन्सल, v² गेट्स कॅन्सल. इथं काय उरलं फक्त v. याला कसं लिहायचं e² अपॉन 4πε0. ओके. या ठिकाणी डिनॉमिनेटरची टर्म मल्टिप्लिकेशनमध्ये न्यायची, डिव्हिजनची टर्म मल्टिप्लिकेशनमध्ये न्यायची. डिव्हिजनच्या अपोजिट मल्टिप्लिकेशन असते म्हणून उलटी करून न्यायची. या ठिकाणी 2π अपॉन NH. ओके. मग आता पाय गेट्स कॅन्सल, 2 1 जा 2, 2 2 जा 4. तुम्ही इथं खोडताळ करायचे नाही, तुम्ही बाजूलाही खोडताळ करू शकता, व्यवस्थित करायचं ते. ओके. तुम्ही लिहिताना व्यवस्थित लिहायचं. काय उरलं आपल्याकडं v इज इक्वल टू e². इथं वर काय उरलं का 2 नाही उरला, पाय नाही उरला. 4च्या जागेवर काय उरलं 2, पाय नाही उरला, इप्सिलॉन 0 NH. आता तुम्ही या ठिकाणी काय करू शकता, v इज इक्वल टू इप्सिलॉन² अपॉन e² 2 इप्सिलॉन 0 h हे ब्रॅकेटमध्ये लिहू शकता इंटू 1 अपॉन n. हा जो n आहे आम्ही खाली होता म्हणून इथं खाली लिहिला, बाहेर काढला. दिस इज द फॉर्म्युला फॉर व्हेलॉसिटी ऑफ nth बोहर ऑर्बिट. इथं व्हीला n लिहिला नाही चालते, लिहिला तरी चालते. पुस्तकात असेल तर कंटिन्यू लिहा, नाही लिहिला तरी शेवटी लिहिला तरी चालते. व्हेलॉसिटी ऑफ nth बोहर ऑर्बिट इज व्हॉट e². दुसरा फॉर्म्युला व्हेलॉसिटी ऑफ e² अपॉन 2 इप्सिलॉन 0 h इंटू 1 अपॉन n. This whole bracket is constant, therefore we can write velocity of nth Bohr orbit is inversely proportional to principal quantum number. काय अर्थ होतो याचा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल? मग अशी पाहिलं की Rn is directly proportional to n². ओके. आता पाहिलं velocity is inversely proportional to n. मग याचा अर्थ असा होतो की रेडियस ही डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे n ला. म्हणजे तुम्ही n ची किंमत 1 घ्या तर या ठिकाणी 1चा स्क्वेअर 1. ओके. रेडियस या ठिकाणी 1 राहणार समजा, एक पट कशाच्या, याची जी काही व्हॅल्यू येणार कॉन्स्टंटची, समजा याची जी काही व्हॅल्यू आता आपण कॅल्क्युलेशनमध्ये काढू
बरोबर आहे. यांची किंमत 2 टाका, 2चा स्क्वेअर 4. रेडियस ऑफ सेकंड ऑर्बिट इज 4 टाइम्स 4 पट याच्या हे जे येईल उत्तर याचं ते. ओके, म्हणजे जसा जसा या ठिकाणी आमचा प्रिन्सिपल क्वांटम नंबर वाढत जाणार तसं तशी रेडियस पण वाढत जाणार. प्रिन्सिपल क्वांटम नंबर कमी होत जाणार, रेडियस पण काय होत जाणार, कमी होत जाणार. व्हेलॉसिटीचं काय म्हणणं आहे की बुवा या ठिकाणी समजा हा पहिला ऑर्बिट, सेकंड ऑर्बिट, थर्ड ऑर्बिट, मग कोण्या ऑर्बिटमध्ये व्हेलॉसिटी इलेक्ट्रॉनची जास्त राहणार, हे न्यूक्लियस कोण्यामध्ये राहणार. तर आम्हाला माहिती आहे की प्रिन्सिपल क्वांटम नंबर जर समजा मिनिमम असेल म्हणजे कमी म्हणजे 1 असेल, समजा कमी म्हणजे 1, तर हे काय राहणार, मॅक्झिमम उलटं असते, इन्व्हर्समध्ये उलटं. हे जर कमी तर हे जास्त, आणि हे जर जास्त तर हे काय आहे, कमी. म्हणजे काय, व्हेलॉसिटी म्हणते की जर समजा प्रिन्सिपल क्वांटम नंबर कमी असेल, 1 असेल, तर या ठिकाणी माझी व्हेलॉसिटी काय असणार, जास्त. 1ची जास्त का 2ची, 1ची जास्त. 2ची जास्त का 3ची, 2ची जास्त व्हेलॉसिटी. कशापेक्षा, 3पेक्षा. ओके, जसजसं दूर जाणार व्हेलॉसिटी कमी होणार. का, कारण प्रिन्सिपल क्वांटम नंबर वाढला. 1चा 2 झाला, 2चा 3 झाला, 3चा 4 झाला, 4चा 5 झाला, 6 झाला. प्रिन्सिपल क्वांटम नंबर वाढणार, व्हेलॉसिटी कमी होणार. कशाची, इलेक्ट्रॉनची, की जो कशात फिरून राहिलेला आहे सर्क्युलर पाथमध्ये, त्याला काय म्हणलं आम्ही, ऑर्बिट. ओके, आणि रेडियस काय होत जाणार, वाढत जाणार. n वाढला, रेडियस वाढली, n वाढला, रेडियस वाढली, n वाढला, रेडियस वाढली, n वाढला, रेडियस वाढली. ओके, तर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आला आपला E² 2ε0h × 1/n. आता मला काय करायचं, तर या ठिकाणी तिसरं जे आहे ते फार सोपं, हे लिहून घ्यायचं तुम्ही कम्प्लीट. ओके, आणि तिसरं यातच आपलं अर्ध काम झालेलं आहे. इक्वेशन ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी. Equation of angular velocity. Angular velocity is denoted by omega n. Okay, same first one आपलं according to Bohr's first postulate, centripetal force is equal to same calculation, electrostatic force. Okay, r² इकडे आणला, r gets cancel, mv² upon r उरलं. इक्वेशन नंबर 1. सेकंड पॉस्ट्युलेटचा mvr फार्म्युला nh/2π. 1ला 2ने डिवाइड करा, 1ला 2ने डिवाइड करा. हे वर, हे खाली. LHSला LHSने डिवाइड केलं, RHSला RHSने डिवाइड केलं. आमची या ठिकाणी कशाची व्हॅल्यू आली, व्हेलॉसिटीची व्हॅल्यू आली. हे इक्वेशन तुम्हाला इथपर्यंत परत लिहून काढायचं आहे अँग्युलर व्हेलॉसिटीच्या हेडिंगमध्ये. ओके, मग वी नो या ठिकाणी आता द रिलेशन बिटवीन लिनियर व्हेलॉसिटी अँड अँग्युलर व्हेलॉसिटी. द रिलेशन बिटवीन लिनियर व्हेलॉसिटी अँड अँग्युलर व्हेलॉसिटी इज व्हॉट. द लिनियर व्हेलॉसिटी, वी नो द रिलेशन बिटवीन लिनियर व्हेलॉसिटी इज इक्वल टू रेडियस इंटू अँग्युलर व्हेलॉसिटी. हे सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला आता फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. सर्क्युलर मोशनमध्ये डिटेलमध्ये पाहू. लिनियर व्हेलॉसिटी इज डिनोटेड बाय व्ही, रेडियस इज डिनोटेड बाय आर, अँग्युलर व्हेलॉसिटी इज डिनोटेड बाय ओमेगा नॉट डब्ल्यू. ओके, मग आपल्याला ओमेगाची व्हॅल्यू काढायची, म्हणजे V/R इज इक्वल टू वॉट, ओमेगाचा फॉर्म्युला काय बनला, V/R. ओमेगाचा फॉर्म्युला काय बनला आपला, V/R. मग आता या ठिकाणी शांततेने लक्षात घ्या. ओके, मग ओमेगा जर काढायचा असेल तर V/R. मग व्हीची जी किंमत आहे ती काय पहा आता, व्हीची जी किंमत आहे हे जे आहे तुम्ही लिहून घ्या. लिनियर व्हेलॉसिटी इज इक्वल टू रेडियस इंटू अँग्युलर व्हेलॉसिटी. ओके, मग आता या ठिकाणी काय इक्वेशन आहे, V इज इक्वल टू R इंटू ओमेगा. झालं, आम्हाला या ठिकाणी ओमेगा काढायचा. V/R इज इक्वल टू ओमेगा इज इक्वल टू काय, V/R. ओके, ओमेगा इज इक्वल टू काय आलं, V/R. व्हीची व्हॅल्यू काय, व्हीची व्हॅल्यू E² अपॉन 2ε0hn सोबतच लिहिलं तरी चालते. आता आरची व्हॅल्यू, रेडियसची व्हॅल्यू h² ε0n² अपॉन πm_e². काही चुकलं तर तुम्ही तुमचं करेक्शन करून घ्यायचं. होऊ शकते शिकवता काही चुकूही शकते, कुठलाही शिक्षक काही देव नसतो. πm_e². ओके,
आता हे कसं करायचं, भागाकारातलं गुणाकारात न्यायचं, डिव्हिजनमधलं मल्टिप्लिकेशनमध्ये न्यायचं, उलटं करून न्यायचं. इज इक्वल टू ई स्क्वेअर अपॉन 2 इप्सिलॉन 0 एच एन इंटू पाय एम ई स्क्वेअर वर एच स्क्वेअर इप्सिलॉन 0 एन स्क्वेअर. चुकू शकते, सांगता येत नाही. ओके, आता पहा ई स्क्वेअर इंटू ई स्क्वेअर, खाली ई स्क्वेअर आहे का, नाही, मग ई टू दी पॉवर 4. पाय इथे आहे, खाली पाय आहे का, नाही, पाय एम ई टू दी पॉवर 4. 2 वर नाही, 2च्या मल्टिप्लिकेशनमध्ये वर नाही, इप्सिलॉन 0 वर नाही, एच वर नाही, एन वर नाही, एच वर नाही, इप्सिलॉन 0 वर नाही, एन वर नाही. मग हे 2 जसच्या तसं, इप्सिलॉन 0चा स्क्वेअर, एच स्क्वेअर, एच क्यूब, एन स्क्वेअर, एन क्यूब. दिस इज वॉट ओमेगा एन इज इक्वल टू पाय एम ई टू दी पॉवर 4 2 इप्सिलॉन 0 स्क्वेअर एच क्यूब इंटू 1 अपॉन एन क्यूब. So now angular velocity is inversely proportional to cube of principal quantum number. This is the expression and this is the relation. n बदलणार आहे, पाय कॉन्स्टंट, एम कॉन्स्टंट, ई कॉन्स्टंट, इप्सिलॉन 0 कॉन्स्टंट, एच कॉन्स्टंट. ओके, मग या ठिकाणी अँग्युलर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय आला, फायनल फॉर्म्युला ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी इज व्हॉट, पाय एम ई टू दी पॉवर 4 2 इप्सिलॉन 0 स्क्वेअर एच क्यूब इंटू एन क्यूब. ओके, so what, angular velocity is inversely proportional to cube of principal quantum number. So this was about the angular velocity omega n of the nth Bohr orbit. First postulate, second postulate, divide 1 by 2. velocity चा फॉर्म्युला, लिनियर velocity जो फॉर्म्युला काढला तो इथपर्यंत जशा तसा डिराईव्ह करावाच लागेल. ओके, अँग्युलर व्हेलॉसिटी आणि लिनियर व्हेलॉसिटीचं रिलेशन लिहिलं. लिनियर व्हेलॉसिटी इज इक्वल टू आर इंटू ओमेगा, मल्टिप्लिकेशनमधला आर डिव्हिजनमध्ये आला, ओमेगाचा फॉर्म्युला आला व्ही अपॉन आर. व्हीची व्हॅल्यू टाकली, आरची टाकली, कॅल्क्युलेशन केलं आणि ओमेगाची व्हॅल्यू आपली आलेली आहे. ओके, तर आता आपण काय केलं, या ठिकाणी आमचं काय निघालं, तुम्हाला पॉज करून या ठिकाणी व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे. आता आमचं निघालं काय, तर तिसरी किंमत आमची या ठिकाणी निघालेली आहे. काय निघाली, नंबर 3 ओमेगा एन इज इक्वल टू पाय एम ई टू दी पॉवर 4 2 इप्सिलॉन 0 स्क्वेअर एच क्यूब आणि खाली एन क्यूब. तिसरा फॉर्म्युला आपण या ठिकाणी काढलेला आहे. ओके, आता नेक्स्ट जे आपल्याला काढायचं आहे ते काढायचं आहे आपल्याला या ठिकाणी एक्सप्रेशन फॉर किंवा इक्वेशन फॉर frequency and time period कशाचा, ऑफ इलेक्ट्रॉन आणि कुठं इन nth बोहर्स ऑर्बिट. आता या ठिकाणी पण आपल्याला एक रिलेशन वापरावं लागणार. वी नो अँग्युलर व्हेलॉसिटी इज इक्वल टू 2 पाय न्यू फ्रिक्वेन्सी. हा एक फॉर्म्युला तुम्हाला आता या ठिकाणी नवीन वापरावा लागणार. ओके, सगळे फॉर्म्युले सर्क्युलर मोशनमधले आहेत, फार सोपे फॉर्म्युले आहेत, तिथे आपण ते डिराईव्ह करूच आणि तुम्हाला त्या ठिकाणी ते येतीलच. पण सध्या लक्षात ठेवा की अशाही प्रकारचे काही फॉर्म्युले आपण या ठिकाणी वापरलेले आहेत. ओके, तर नवीन फॉर्म्युला या ठिकाणी कोणता वापरला की जो बाहेरचा होता, व्ही इज इक्वल टू आर इंटू ओमेगा. नंबर 5 ओमेगा इज इक्वल टू 2 पाय न्यू फ्रिक्वेन्सी. अँग्युलर व्हेलॉसिटी इज इक्वल टू 2 पाय न्यू इज वॉट, फ्रिक्वेन्सी. हा फॉर्म्युला डायरेक्ट लिहिला आपण आता. ओके, मग आता या ठिकाणी ओमेगा एन अपॉन 2 पाय इज इक्वल टू न्यू इज इक्वल टू ओमेगा एन अपॉन वॉट 2 पाय. ओके, तो न्यूची किंमत काढायची असेल तर ओमेगा एन अपॉन 2 पाय. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ ओमेगा एन, पाय एम ई टू दी पॉवर 4 पाय एम ई टू दी पॉवर 4
अपॉन पाय m e टू द पावर 4 अपॉन 2 इप्सिलॉन 0 स्क्वेअर h क्यूब n क्यूब 2 इप्सिलॉन 0 स्क्वेअर h क्यूब n क्यूब अपॉन वॉट 2 पाय अपॉन वॉट 2 पाय. आता सगळ्यात महत्त्वाचे प्रश्न आहे, या ठिकाणी एक स्टेप आपण वाढवू शकतो. न्यू इज इक्वल टू पाय m e टू दी पॉवर 4 हा सोबतचा आहे सगळा 2 इप्सिलॉन 0 स्क्वेअर h क्यूब n क्यूब 2 पाय अपॉन 1. 2 पाय एकटाच होता 2 पाय एकटाच आहे आणि हा ओमेगा n हे सोबत आला सोबत न्यूमरेटर डिनॉमिनेटर, त्याच्या खालचा हा 2 पाय. 2 पायच्या खाली काय असणार 1. याला उलटं घेऊन जा आता. पाय m e टू दी पॉवर 4 2 इप्सिलॉन 0 स्क्वेअर h क्यूब n क्यूब इंटू 1 upon 2 pi. So this pi and this pi get cancel. m e to the power 4 upon 2 to the 4. This is what 4 epsilon 0 square h cube n cube. This is the formula for what? Frequency. Let me check. Frequency is equal to m e to the power 4 epsilon 0 square h cube n cube. It means that frequency is inversely proportional to cube of principal quantum number. Cube of what? Principal quantum number. Angular velocity is also inversely proportional to cube of principal quantum number. Frequency is also inversely proportional to cube of principal quantum number. यामध्येच आपल्याला काय करायचं आहे, टाइम पिरियड काढायचा आहे. टाइम पिरियड ओके, वी नो टाइम पिरियड. टाइम पिरियड t इज इक्वल टू रेसिप्रोकल ऑफ फ्रिक्वेन्सी. हा एक फॉर्म्युला नवीन वापरून राहिलो आपण आता. टाइम पिरियड इज रेसिप्रोकल ऑफ फ्रिक्वेन्सी. टाइम पिरियड इज व्हॉट? रेसिप्रोकल ऑफ फ्रिक्वेन्सी. किंवा फ्रिक्वेन्सी इज व्हॉट? रेसिप्रोकल ऑफ टाइम. हा फ्रिक्वेन्सी इकडं आणा, टाइम इकडं जाणार. हे सगळे सर्क्युलर मोशनमधले फॉर्म्युले आहेत, आपण ते बघूच सर्क्युलर मोशनमध्ये. ओके, मग या ठिकाणी टाइम पिरियड इज व्हॉट? इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉट? फ्रिक्वेन्सी. सो t इज इक्वल टू t, इथं न्यू n लिहिलं तरी चालते. ओके, t इज इक्वल टू व्हॉट? t इज इक्वल टू 1 अपॉन न्यू n. tn इज इक्वल टू 1 अपॉन न्यू n. न्यू n ची व्हॅल्यू इथे टाकून द्या. 1 अपॉन m e टू दी पॉवर 4 अपॉन 4 इप्सिलॉन 0 स्क्वेअर h क्यूब n क्यूब. रेसिप्रोकल मीन्स आता काय होणार, ही जी टर्म आहे पहा 1 एकटा आहे, ही जी टर्म आहे ही खालची सगळ्यात वर जाणार. 4 इप्सिलॉन 0 स्क्वेअर h क्यूब n क्यूब अपॉन m e टू दी पॉवर 4. m e टू दी पॉवर 4. t ची व्हॅल्यू काय आली? 4 इप्सिलॉन 0 स्क्वेअर h क्यूब n क्यूब अपॉन m e टू दी पॉवर 4. याचा रेसिप्रोकल t आहे, म्हणजे याच्या उलट डायरेक्ट लिहिलं तरी चालते. याचा रेसिप्रोकल म्हणजेच काय? न्यूमरेटरची टर्म डिनॉमिनेटरमध्ये नेणे, डिनॉमिनेटरची टर्म न्यूमरेटरमध्ये नेणे, याला आपण म्हणतो रेसिप्रोकल. रेसिप्रोकल म्हणजे न्यूमरेटरची टर्म डिनॉमिनेटरमध्ये नेणे, डिनॉमिनेटरची टर्म न्यूमरेटरमध्ये आणणे. मग पहा, डिनॉमिनेटरची टर्म न्यूमरेटरला गेली, न्यूमरेटरची टर्म डिनॉमिनेटरला आली, कारण टाइम पिरियड आणि फ्रिक्वेन्सी एकमेकाचे रेसिप्रोकल आहेत. म्हणजे जर फ्रिक्वेन्सी 2 असेल तर टाइम पिरियड किती? 1/2. फ्रिक्वेन्सी 3 असेल तर टाइम पिरियड किती? 1/3. टाइम पिरियड 4 असेल तर फ्रिक्वेन्सी किती? 1/4. रेसिप्रोकल 4चा रेसिप्रोकल 1/4, 3चा 1/3. ओके, सो टाइम पिरियड अँड फ्रिक्वेन्सी हे एकमेकाचे काय आहेत? रेसिप्रोकल आहेत. टाइम पिरियडची डेफिनेशन काय आहे? सिम्पल. पहिल्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन एक ऑर्बिट कंप्लीट करण्यासाठी किती वेळ घेतो त्याला म्हणणार पहिल्या ऑर्बिटचा टाइम पिरियड. T2 दुसऱ्या ऑर्बिटचा टाइम पिरियड म्हणजे काय? दुसऱ्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन एक रोटेशन कंप्लीट करण्यासाठी किती घेतो वेळ त्याला काय म्हणणार आम्ही? T2. पहा आता याला आम्ही असं लिहू शकतो आता Tn इज इक्वल टू 4 इप्सिलॉन 0 स्क्वेअर h क्यूब कॉन्स्टंट ब्रॅकेटमध्ये लिहिले आणि n क्यूब बाहेर लिहिला. n क्यूब वर आहे, याचा अर्थ लागणारा वेळ डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. कशाला? क्यूब ऑफ प्रिन्सिपल क्वांटम नंबर. n वाढला टी वाढणार. पहिल्या ऑर्बिटमध्ये टाईम कमी लागणार. ओके, दुसऱ्यामध्ये टाईम जास्त लागणार. टी वाढला, n वाढला, टी वाढणार. तिसऱ्या ऑर्बिटमध्ये टाईम अजून जास्त लागणार. जसं जसा n वाढत जाणार तसतसा या ठिकाणी काय वाढत जाणार? टी. कारण पहा, रेडियस कमी सर्कल लहान, रेडियस जास्त सर्कल मोठं, रेडियस जास्त सर्कल मोठं. पहिलं ऑर्बिट, दुसरं ऑर्बिट, तिसरं ऑर्बिट, चौथा ऑर्बिट, पाचवा ऑर्बिट, रेडियस वाढली तर साहजिक आहे
इलेक्ट्रॉनचा पाथ लंबा झाला, मोठा झाला, त्यामुळं त्याला लागणारा टाईम पिरियड जो आहे तो काय असणार, जास्त असणार. ओके. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की या ठिकाणी आम्ही काय पाहिलं, फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, नंबर ऑफ रिपिटेशन पर सेकंद. एका सेकंदामध्ये तो किती रिपिटेशन करणार, किती वेळा फिरणार, याला काय म्हणणार आम्ही, फ्रिक्वेन्सी. आणि एक रोटेशन कंप्लीट करायला लागणारा वेळ याला म्हणणार टाईम पिरियड. द टाईम रिक्वायर्ड टू कंप्लीट वन रोटेशन, वन ऑसिलेशन, ओके, वन रिपिटेशन, याला आम्ही काय म्हणणार, टाईम पिरियड. द नंबर ऑफ रिपिटेशन पर सेकंद, एका वेळात तो किती वेळा रिपीट होतो एका सेकंदात. द नंबर ऑफ रिपिटेशन पर सेकंद, एका सेकंदामध्ये किती रिपिटेशन्स त्याचे होतात, एका सेकंदात तो किती वेळा फिरते, फॅन लावला एका सेकंदात किती चक्रा मारते तो, त्याला काय म्हणणार आम्ही, फ्रिक्वेन्सी. सो आम्ही आता या ठिकाणी कशाचा फॉर्म्युला काढला, फॉर्म्युला नंबर 7. काय काढला फॉर्म्युला नंबर 7, न्यू इज इक्वल टू पाय एम ई टू दी पॉवर 4 अपॉन पाय एम ई टू दी पॉवर एम ई टू दी पॉवर 4 एम ई टू दी पॉवर 4 अपॉन 4 इप्सिलॉन 0 स्क्वेअर एच क्यूब एन क्यूब. ओके. टाईम पिरियड याच्या उलट इथंच करायचं, पाठ हे पाठ झालं की आपोआप पाठ होते. 4 इप्सिलॉन 0 स्क्वेअर एच क्यूब एन क्यूब अपॉन वॉट, एम ई टू दी पॉवर 4. त्याच्या उलट. हे सगळं काय आहे, फॉर्म्युले. कशासाठी, पहिले ऑर्बिटचा टाईम पिरियड काढा, एन इज इक्वल टू फक्त 1 टाका, बाकी हे कॉन्स्टंट जे येतं हे आपले आहेत ते आहेतच, तेच राहणार. एन इज इक्वल, एकदा का याची व्हॅल्यू काढून घेतली तुम्ही याची, कशानुसार, लॉग टेबलनुसार, की फक्त तुम्हाला या एनचीच किंमत बदलायची आहे. म्हणजे नीटच्या किंवा जेईच्या एक्झाममध्ये जर काही आलं तर फक्त एनचीच किंमत बदलावी लागणार आणि या ठिकाणी तुम्हाला ते येणार. ओके. तर आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की थोडेफार डिस्कशन्स आपण या ठिकाणी आता करून घेऊ 5 मिनिटामध्ये आणि समोर जाऊ. तर या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर तुम्ही पाहिली असेल की काय, रेडियस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन स्क्वेअर. ओके. हे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल, व्हेलॉसिटी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे, अँग्युलर व्हेलॉसिटी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. त्यानंतर फ्रिक्वेन्सी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे, टाईम पिरियड डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. मग काय, जसा जसा आमचा यन वाढणार मॅक्झिमम होणार, यन वाढणार म्हणजे 1चा 2 होणार, 2चा 3 होणार, 3चा 4 होणार. यन वाढणार म्हणजे ऑर्बिटची संख्या वाढणार, पहिला ऑर्बिट, दुसरा ऑर्बिट, तिसरा ऑर्बिट. व्हॉट इज यन, प्रिन्सिपल क्वांटम नंबर. जसजसा यन वाढणार तसतसं आमची व्हेलॉसिटी कमी होणार. म्हणजे पहिल्या ऑर्बिटची व्हेलॉसिटी जास्त का दुसऱ्या, यन वाढला कोण्या ऑर्बिटमध्ये, दुसऱ्या, म्हणजे दुसऱ्याची व्हेलॉसिटी कमी, दुसऱ्याची जास्त का तिसऱ्याची, व्हेलॉसिटी कशाची जास्त, दुसऱ्याची का तिसऱ्याची, तर दुसऱ्याची जास्त, तिसऱ्याची कमी. कशावरून, 3 म्हणजे वाढला म्हणजे व्हेलॉसिटी काय होणार, कमी. 4 वाढला, यन वाढला म्हणजे कमी व्हेलॉसिटी. 5व्याची व्हेलॉसिटी अजून कमी. म्हणजे जसजसं न्यूक्लियसपासून दूर जाणार, यन मॅक्झिमम म्हणजे जसजसं दूर जाणार इन्व्हर्सली प्रोपोर्शनल, हे व्हेलॉसिटी काय होणार, कमी. यन वाढला, अँग्युलर व्हेलॉसिटी कमी. यन वाढला, फ्रिक्वेन्सी काय होणार, कमी होणार. मग मी म्हटलं की सांगा फ्रिक्वेन्सी जास्त कशाची, जवळच्याची का दूरच्याची, जवळच्याची का दूरच्याची. तर तुम्ही या ठिकाणी काय टाकणार, उलट. यन मिनिमम म्हणजे जवळचा, हा काय होणार, मॅक्झिमम. मग जवळच्याची फ्रिक्वेन्सी जास्त, जवळच्याची अँग्युलर व्हेलॉसिटी जास्त, जवळच्याची लिनियर व्हेलॉसिटी पण काय जास्त. जवळचा म्हणजे कोण, पहिला ऑर्बिट जवळचा, त्याच्यापेक्षा दूर दुसरा, त्याच्यापेक्षा दूर तिसरा, त्याच्यापेक्षा दूर चौथा, त्याच्यापेक्षा दूर 5वा. मग मी म्हटलं 5व्याची व्हेलॉसिटी जास्त का तिसऱ्याची, तुम्ही लगेच विचार करायचा, जवळचा कोण, 3. ओके. जवळचा 3 म्हणजे काय, कमी म्हणजेच काय, हे काय होणार, वाढणार. मग तिसऱ्याची व्हेलॉसिटी जास्त, तिसऱ्याची अँग्युलर व्हेलॉसिटी जास्त, तिसऱ्याची फ्रिक्वेन्सी जास्त, कशापेक्षा, 5व्यापेक्षा. दूरच्यापेक्षा जवळच्याची काय जास्त, दूरच्यापेक्षा जवळच्याची काय जास्त, व्हेलॉसिटी, अँग्युलर व्हेलॉसिटी, फ्रिक्वेन्सी. ओके. त्याच प्रकारे हे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजे यन वाढला रेडियस वाढणार, यन वाढला रेडियस वाढणार, यन वाढला जसजसं दूर जाणार तसतसं काय वाढणार, रेडियस. ते तर ऑब्व्हियस आहे. जसजसं दूर जाणार तसतसं काय वाढणार, टाईम पिरियड. कारण रेडियस वाढली तर सर्कल मोठं होणार, तर इलेक्ट्रॉनला फिरण्याचा पाथ, सर्क्युलर पाथ वाढणार म्हणजे ऑर्बिट या ठिकाणी मोठं होणार. त्यामुळे लागणारा जो टाईम पिरियड आहे, एक सर्कल कंप्लीट करण्यासाठी लागणारा जो टाईम पिरियड आहे तो पण काय होणार, वाढणार. ओके.
हे जे आहे याच्यावर तुम्हाला डिटेल अभ्यास करावा लागेल, पुस्तकातून वाचावं लागेल, 2-3 वेगवेगळ्या पुस्तकातून वाचावं लागेल. वाचलं नाही समजणार नाही. मी जे बोललो ती थिअरी होती, जे लिहून दिलं ते कॅल्क्युलेशन होतं, ते मॅचअप करायचं आहे व्यवस्थित. नाही समजलं तर तुम्ही मला विचारू शकता. ओके. तर आता यानंतर आपण काय पाहणार आहोत, सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन आपल्याला यानंतर पाहायचं आहे, लिनियर मोमेंटम पाहायचं आहे, कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी, टोटल एनर्जी पाहायची आहे. ओके. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ते पाहू. थँक्यू व्हेरी मच. डू वर्क हार्ड.